भाषा गेली तर माणूस हरवतो. आई, मला मराठी बोलायला लाज वाटते. एका 7 वर्षाच्या मुलाने त्याच्या आईला हे सांगितलं आणि त्या क्षणी फक्त एक आईचं मन नाही तुटलं, तर एका समाजाची ओळखही कोसळली. कारण जेव्हा मुलं आईच्या भाषेला लाजतात तेव्हा समाजाचं मुळं हादरतं. अस्तित्वाचा पाया. माणूस फक्त शरीराने जगत नाही, तो विचार करतो, स्वप्न बघतो, संघर्ष करतो आणि हे सगळं करतो आपल्या भाषेतून. भाषा ही केवळ शब्दांची साखळी नाही, ही आपल्या संस्कृतीचा, आपल्या मूल्यांचा, आपल्या अस्मितेचा आरसा आहे. पण आजच्या शिक्षणात मराठीचा श्वास गुदमरतोय. शाळांच्या भिंतीवरून तिचं नाव गायब होतंय. हे फक्त चुकीचं नाही, हे धोका आहे, भविष्य नष्ट करण्याचा धोका. शिक्षणाचं खूप मोठं चुकतंय. एक मराठी शाळा पूर्वी गावाचा अभिमान होती, पण आज तिथं विद्यार्थ्यांची जागा मोकळी आहे. पालक म्हणतात इंग्रजी शिका म्हणजेच यशाची गॅरंटी. पण इंग्रजी शिकलं म्हणून संस्कार मिळत नाही, ते तर मातृभाषेतूनच रुजतात. शिक्षण व्यवस्था आज मुलाला आपल्याच भाषेपासून तोडते आणि आपण गप्प आहोत. गप्प बसणं म्हणजे सहमती देणं आणि सहमती म्हणजे आपलीच अस्मिता गहाण ठेवणं. राज ठाकरे, एक आवाज जो झणझणीत जागा करतो. अशा परिस्थितीत जेव्हा सगळे शांत होते तेव्हा एक माणूस उठला आणि गरज पडली ते गरजला. राज ठाकरे. त्यांनी विचारलं, शाळा महाराष्ट्रात आहेत, पालक मराठी आहेत, मुलं मराठी आहेत, मग शिक्षण हिंदीत किंवा इंग्रजीत का? हा फक्त प्रश्न नव्हता, तो मराठी माणसाच्या मनातील आक्रोश होता. ते जिथे गेले तिथं आवाज झाला. त्यांनी भाषण केली, चळवळ उभी केली. शिक्षण मंत्र्यापासून मुख्याध्यापकापर्यंत स्पष्टपणे म्हटलं, मराठी मुलांना त्यांच्या भाषेत शिकवा, नाहीतर हा लढा मी थांबवणार नाही. हा लढा फक्त एका माणसाचा नाही, तो लाखो मराठी मनांचा आहे. ह्याच्यामध्ये आपली जबाबदारी काय आहे? आपणही जबाबदार आहोत. आपणच आपली भाषा झटकली, आपणच मुलांना फक्त मार्कांच्या मागे लागलं आणि आपणच त्यांना शिकवलं मराठी म्हणजे मागासलेपणा. पण आता वेळ आली गप्प न बसता उभं राहण्याची. आपल्या शाळांमध्ये, आपल्याच गावात मराठी शिक्षणाचं वलय परत आणायचं आहे. मुलांना शिकवा इंग्रजी, पण त्याचं मूळ मराठीचंच असू द्या. कारण इमारत